इगतपुरी पंचायत समितीत एक नव्हे तर तिघ एकाच वेळी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी घडली। पंचायत समिती ही पंचायत राज त्रिसूत्रीचाच एक भाग असल्यानं पुन्हा एकदा जिल्हा परिषद चर्चेत आली। लाचखोरांच्या कारनाम्यामुळे या मिनी मंत्रालयाची पुरती बदनामी झाली आहे। कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांच्या धारणकर नामक कर्मचारी तसंच चांदवडचा शाखा अभियंता, दिंडोरी पंचायत समितीचा गटशिक्षण अधिकारी, शिक्षक, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातला लेखाधिकारी अशा लाचखोरांनी आपल्या कारनाम्याने जिल्हा परिषदेला चार चांद लावलेत। वरपर्यंत पैसे वाटप करावे लागत असल्याच्या ग्रामसेवकांच्या व्हिडिओनं तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले। लाचखोराच्या यादीत आणखीन तिघांची भर पडली आहे। इगतपुरी पंचायत समितीत हा प्रकार घडला। ठेकेदारानं काम वेळेत पूर्ण केल्यावर 4.5 लाखांचं बिल काढण्यासाठी बांधकाम विभागात दिलं। त्यासाठी मात्र MB रेकॉर्डिंग्सवर ही सही होणं गरजेचं होतं। त्यासाठी सहाय्यक अभियंता सतीश दराडेनं 2% मागणी केली। हा निरोप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सागर रावळेनं संबंधित ठेकेदारांपर्यंत पोहोचवला। दराडेनं मोबाईलवरून 9,000 रुपये रावळेंकडे द्या असं सांगितलं। रक्कम मोठी असल्याने 6,000त तडजोड झाली। काम करूनही हक्काचं बिल काढण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने वैतागलेल्या ठेकेदारानं थेट एसीबीकडे तक्रार केली। त्यानुसार सापळा रचण्यात आला। दराडेनं सांगितल्याप्रमाणे ठेकेदारानं 6,000 रुपये टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवले। ही रक्कम काढून दराडेनं कनिष्ठ सहाय्यक रवींद्र गायकवाडकडे दिली आणि तिघही एकाच वेळी ट्रॅपमध्ये अडकले। मध्यंतरी मुख्य कार्यकारी अधिकारी ॲक्शन मोडवर आले होते। व्हिडिओवर बदनामी करणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करून त्यांना दणकाही देण्यात आला। तरीही लाचखोर कुणालाही जुमानायला तयार नसल्याचं इगतपुरी पंचायत समितीच्या घटनेवरून स्पष्ट झालं।